धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेमुळे राज्यातील शिवसेना राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे। त्यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे आणि शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडांच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। माजी आमदार आणि शिक्षण तज्ञ प्राध्यापक बी.टी. देशमुख यांच्यावर अमरावती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू राहिला। प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने 160 बस मुंबईत पाठवल्या। आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने 5500 अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे वारकऱ्यांना गावातून थेट पंढरपूरपर्यंत प्रवास करता येणार आहे। हवामान विभागाने मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। प्रशासनाने किनारी भागांमध्ये सतर्कता वाढवली आहे। अरबी समुद्रातील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे प्रशासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे। नागपूरसह विदर्भातील परीक्षा केंद्रावर आज नीट पुनर्परीक्षा पार पडत आहे। प्रशासनाने परीक्षा केंद्रांवर सुरक्षा आणि सुविधा वाढवल्या आहेत। परभणी जिल्ह्यात बांधकामाधीन मंदिराचे छत कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला। बचाव पथकांनी ढिगाऱ्याखालून अनेकांना बाहेर काढले। आषाढी यात्रेच्या तयारीला सोलापूर जिल्ह्यात वेग आला आहे। प्रशासनाने वाहतूक, सुरक्षा आणि वारकरी सुविधांचा आढावा घेतला आहे। प्रदेशातील अशाच घडामोडी मी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणार। तोपर्यंत पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।